ठरलं तर मग या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये नाशिकच्या संगीत सोहळ्यात सायलीने अशी काही एंट्री केली आणि अर्जुन आणि सायलीची जबरदस्त भेट झालेली आहे। सायली आणि अर्जुन पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर भेटलेत आणि त्यानंतर घडलेला प्रकार हा एकदम जबरदस्त आहे। अर्जुनच्या रूममध्ये वेट्रेसेस बनून सायली आता आतमध्ये शिरलेली आहे आणि सगळं अर्जुनला समजलंय। त्यामुळे नाशिकच्या संगीत सोहळ्याच्या ठिकाणी प्रिया नाही तर आता सायली आणि अर्जुन यांचा डान्स रंगलेला आहे आणि प्रियाला डांबून ठेवण्यात आलाय आणि डान्सच्या शेवटी प्रियाने ही सायली आहे हे सगळ्यांसमोर आणताच आता सायलीने आपली कहाणी सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे। आणि आता आपण हे सगळं का केलं, प्रिया कशी खोटारडी आहे आणि या सगळ्यामध्ये आपण कसे बरोबर आहोत हे सगळ्यांच्या समोर नंदिनीच्या साथीने कसं आणले या व्हिडिओमध्ये सगळं पहा। 8 फेब्रुवारीच्या भागामध्ये रम्याचा प्रियाला फोन येतो। रम्या प्रियाला सांगायला लागते, माझं ना खूप उदास आहे मी, म्हणजे माझ्या पार्थ म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, पण त्याचं लग्न एका वेगळ्याच मुलीसोबत होतंय आणि नाशिकला संगीत सोहळा आहे, मला तर काहीच कळत नाहीये, तू ये ना इकडे। यावरती प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस, तू कसं काय लग्न होऊ दिलंस त्या नंदिनीसोबत, तुझं पार्थवरती प्रेम आहे ना, माझं सुद्धा लग्न होतंय आणि माझं सुद्धा उद्या संगीत सोहळा आहे, पण माझं लग्न मी ज्याच्यावरती प्रेम करते ना अर्जुन त्याच्यासोबत होते। आपलं प्रेम मिळवण्यासाठी जे काही करायला लागेल ना ते सगळं करायचं असतं। यावरती आता इकडे रम्या म्हणते, अच्छा तुझं लग्न आहे का, ठीक आहे असं म्हणत ती फोन ठेवते। फोन ठेवल्यावर ती प्रिया विचार करते, रम्याने तर मला चांगलं सोल्युशन दिलं होतं, म्हणजे तिने तर मला बरोबर सांगितलं होतं की नाशिकला ये, नाशिकला जर का मी इकडे माझा संगीत आणि लग्न करण्यासाठी गेले तर कदाचित या सायलीपासून सुटका मिळेल। मग ती परत रम्याला कॉल करते, हॅलो रम्या, आणि तिला आपण तिकडे येत आहोत लग्न आणि संगीतासाठी हे सुद्धा कळवून टाकते। आणि मग ती घरामध्ये येते। घरात आल्यावर ती सगळ्या सुभेदार आणि किल्लेदार यांना बसवते आणि ती सांगते, माझं ठरलेलं आहे की आपण ना हे लग्न नाशिकला करूया, आपण व्हेन्यूज बदलूया, संगीत आणि लग्न दोन्हीही नाशिकला करूया, कारण ना ही सायली मला ना असं वाटतंय की ती काल जर का इथे येऊ शकते तर ती कधीही कुठेही काहीही करू शकते आणि म्हणूनच मला टेन्शन आलेलं आहे की या सायलीपासून जर का वाचायचं असेल तर हे करायलाच पाहिजे, म्हणून आपण एक काम करूया, नाशिकला लग्न करूया। यावरती पूर्णाजी म्हणते, अरे ही तर कल्पना छान आहे आणि रविराजांना पण ही कल्पना आवडते आणि रविराज म्हणतात, खरं तर नाशिकसोबत आपला जुना संबंध आहे, म्हणजे प्रतिमाचं माहेर पण तिकडं आणि प्रतिमाचा जन्म पण तिकडा, प्रतिमाच्या आठवणी पण असतील तिकडच्या, काही आठवणी आठवत असतील, काही तिला आठवत सुद्धा नसतील, पण मला असं वाटते काही हरकत नाहीये नाशिकला जायला। प्रतिमा तुला काय वाटतं, जाऊया का नाशिकला? प्रतिमा होकारात ही मान हलवते। तोपर्यंत पूर्णाजी म्हणते, हो, आणि तिकडे ना आपल्याला जुने आपले ओळखीचे किंवा जुनी आपली नातेवाईक सुद्धा मिळतील, कसं आहे, मला पण ही आयडिया आवडलेली आहे। सगळेजण एकमताने नाशिकला संगीत आणि लग्नासाठी जाण्यासाठी तयार होतात आणि आता प्रियाचा प्लॅन यशस्वी होतो। प्रिया विचार करते, इथे जर का लग्न आणि हे ठेवलं तर सायली इथपर्यंत नक्कीच येऊ शकते, म्हणून नाशिकला सायली काही पोचणार नाही असं प्रियाचा समज असतो, पण आपल्या प्रेमासाठी सायली कुठवर पोचू शकते याची प्रियाला बिलकुल खबरबात नसते। आता हे सगळं चालू असताना लगेचच विमल विचार करते की काहीही झालं तरी ही बातमी मला चैतन्याला सांगायलाच पाहिजे। मग विमल गुपचूप बाहेर येते, चैतन्याला कॉल करते आणि चैतन्याला सांगते की सायली वहिनींना या संगीत सोहळा आणि लग्न सोहळा यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी इकडे खूप मोठा प्लॅन चाललाय, इकडे यांनी लग्नचा व्हेन्यूज बदललाय, नाशिकला गेलेत, ते लग्न करण्यासाठी चाललेत, आज रात्री सगळेजण नाशिकला निघालेले आहेत। हे ऐकल्यावर ती चैतन्याला जबरदस्त राग येतो, म्हणजे आता ही तन्वी अजून किती नीच पातळीला घुसेल, किती नीच पातळी कळेल, खरंच या तन्वीचं काहीच कळत नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे चैतन्य चिडतो आणि तो विचार करतो, हे सगळं मला सायली वहिनीला कळवायलाच पाहिजे आणि म्हणून तो आता सायलीला कॉल करत असतो। पण इकडे सायली आता लग्नाचा हॉल कसा आहे किंवा लग्नाचा हे कुठे आहे हे पाहण्यासाठी कुसुम सोबत जनता
चाळीच्या बाहेर निघालेली असते. तिला माहित नसतं की प्रियाने चाळीच्या बाहेर 2 गुंड ठेवलेले आहेत. 2 बंदूकधारी गुंड बघितल्यावरती सायली आणि कुसुमला भीतीच वाटायला लागते. ते सांगायला लागतात, कुठे चाललात तुम्ही? आमच्याकडे हे आहेत, आमच्याकडे आदेश आहेत की तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्ही इथे त्या इथे थांबायचं आहे. जर बाहेर पडायचा प्रयत्न केला तर या गोळी आहे ना यांनी तुम्हाला ठार करून टाकेन, असं म्हणत ते सायली आणि कुसुम यांना धमकी देतात. आता बंदुकीच्या गोळ्या पाहिल्यावरती किंवा बंदूक पाहिल्यावरती सायली आणि कुसुम चाळीमध्ये तमाशा नको म्हणून आता आल्यापावली परत फिरतात. दोघींनाही कळत नाही की नक्की काय झालंय. यावरती आता इकडे कुसुम सांगते, तुला सांगू का, हे सगळं प्रियाचंच काम आहे. यावरती सायली म्हणते, पण कुसुमताई आपण जर का इथून बाहेर नाही ना पडलो तर आपण लग्नाचा हॉल कुठे आहे, कसं आहे, कसं पाहणार? आणि अर्जुन सरांना भेटण्याची, हे लग्न मोडण्याची, मी तिथे उभी राहण्याची माझी योजना कशी सफल होणार? नाही, काहीतरी करायलाच पाहिजे. कुसुम म्हणते, हो ग, पण ही नीच प्रियाने आपल्याला तिकडे अडकवून ठेवले ना, त्याचं काय करायचं? असं म्हणत मात्र आता इकडे दोघी जणी विचार करत असतानाच दुसरा धक्का देण्यासाठी चैतन्य कॉल करतो आणि आता सायली तो कॉल घेते. चैतन्य तिला सांगतो, सायली बहिणी खूप मोठा गोंधळ झालेला आहे. सायली म्हणते, काय झालं भाऊजी? यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, प्रियाने तुला न त्या लग्नापासून लांब ठेवण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय. तिने ना लग्नाचा हॉलच बदलून टाकलाय. इकडे नाही लग्न पनवेलमध्ये, तर लग्न आहे नाशिकला. यावरती सायली म्हणते, काय? यावरती चैतन्य सांगायला लागतो, हो, आणि ह्या प्रियाची काय नाटकं चाललेत ना कळत नाही. आई त्यावेळेला तिच्या मनात काय येईल, कसं येईल, खरंच काही कळत नाहीये. सायली आता इकडे विचार करते, काय करायचं? नाशिकला पोहोचणं म्हणजे चंद्रसाईतमधून बाहेर पडणंच कठीण आहे, तर नाशिकला कसं पोहोचायचं? तोपर्यंत इकडे आता सगळेजण गप्पा टप्पा मारत असतात लग्नाचे विधींचं, किंवा नाशिकला आज निघण्याची तयारी करायला पाहिजे अशी चर्चा ज्या वेळेला चालू असते त्यावेळेला कल्पना म्हणते, सगळं तर ठीक आहे, नाशिकला लग्न होतंय हे पण चांगलं आहे, त्यामुळे सायली या लग्नापासून लांब राहील हे ठीक आहे, पण राहून राहून मला एक गोष्ट खाती आहे, ती म्हणजे चैतन्य. कारण चैतन्य या सगळ्यामध्ये ना म्हणजे तो अर्जुनचा लहानपणापासूनचा मित्र, आणि चैतन्यला जर आपण या लग्नाला बोलवत नाही आहोत तर ते एकदम चुकीचं आहे असं मला वाटते. यावरती पूर्णाई म्हणते, हो खरंच तन्वी, म्हणजे तुझं म्हणण्याप्रमाणे आपण त्याला या घरातून तर बाहेर जायला सांगितलंय, पण मला काय वाटतं, तूच तर म्हटली होतीस ना की डोक्यावरती अक्षता टाकायला आपण आता चैतन्याला बोलवूया, तर सांगूया का आपण, म्हणजे संगीत आणि लग्नासाठी त्याला बोलवूया का? कारण त्याच्याशिवाय या घरातले आत्तापर्यंत कोणतेही विधी कधी झाले नाहीत ग. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, तुम्ही एवढं तन्वीला विचारत बसू नका, तन्वीच्या मनाप्रमाणेच तुम्ही प्रत्येक गोष्ट केलेली आहे ना. जर तन्वीच्या मनाप्रमाणे गोष्ट केली तर एखादी गोष्टी तन्वी तुमच्या मनाप्रमाणे करेल, काहीच हरकत नाहीये. असं म्हटल्यावरती आता प्रिया विचार करते, तसंही मी हो बोलले काय, नाही बोलले, कुणीही माझं काहीही ऐकणार नाहीये, मग काय करू, मोठेपणा तर घ्यायलाच पाहिजे ना. मग एक काम करूया, आपणच मोठेपणा घेऊया. मग मोठेपणा घेण्यासाठी प्रिया म्हणते, खरं सांगू का, तर मला सुद्धा खूप गिल्ट वाटते. चैतन्याला मी अशा प्रकारे ज्या वेळेला बाहेर काढलं तेव्हा मला पण किती वाईट वाटलं म्हणून सांगू, पण हा निर्णय मला कठोर मनाने घ्यावा लागला होता. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की बोलवा चैतन्याला. खरंच म्हणजे मला सुद्धा गिल्ट वाटत आहे. चैतन्य आला तर कदाचित माझ्या मनातली गिल्ट थोडीफार तरी कमी होईल, आणि आता या सगळ्यामध्ये चैतन्य इथे आल्यामुळे तुम्हाला पण बरं वाटेल. असं म्हणत आता इकडे प्रिया तोंडावरती चैतन्याला बोलवा बोलत असते, पण मनातून तिचा विचार येत असतो, काहीही झालं तरी चैतन्य इकडे यायला नको, पण आता आपल्यासमोर काहीही पर्याय नाहीये हे तिला समजलेलं असतं, आणि त्यामुळे मग आता ती चैतन्याला बोलवायला परवानगी देते. प्रतिमा, कल्पना सगळ्याजणी खूप खुश होतात, आणि आता सगळेजण आनंदाने बोलायला लागतात, चला चैतन्य येणार म्हणजे या घरची रौनक परत येणार. अश्विन म्हणतो, लगेच चैतन्याला फोन करून कळवून टाक मम्मा. मग त्यावरती कल्पना चैतन्याला कॉल करायला निघते, आणि चैतन्याला ती आता सांगणार. तितक्यात आता इकडे प्रिया सांगायला लागते, काम कर ना मामी, फोन स्पीकरवरती टाक. मग आता कल्पना फोन स्पीकरवरती टाकते. स्पीकरवरती फोन टाकल्यानंतर कल्पना सांगायला लागते, हॅलो चैतन्य, हे बघ मी जे काही बोलती आहे ते आता तू नीटपणे ऐक.
मला जे काही सांगायचं आहे ते ऐक. तू कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारू नको, कोणत्याही प्रकारे तू मला काही विचारू नको. चैतन्य म्हणतं काय झालंय. यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, चैतन्य मी सांगते ते ऐक. अरे अर्जुनच्या लग्नाला तुला यायचं आहे, तुझ्याशिवाय अर्जुनचं लग्न होणं शक्यच नाहीये, त्यामुळे तू लवकरात लवकर संगीत आणि लग्न याला पोहोच. यावरती चैतन्य म्हणतो मी का प्रश्न विचारेन, मी का तुला हे करेन, तुम्ही माझी सगळ्यांनी मिळून आठवण काढलीत ना, माझ्यासाठी हीच गोष्ट खूप आहे. नक्कीच अर्जुनच्या संगीत आणि लग्नाला मी येणार आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. चैतन्याला उलट बरं झालेलं असतं. ऑफिशियली त्याला लग्नात जाता आल्यामुळे त्याला आता सायलीची मदत करता येणार असते आणि त्याचमुळे चैतन्य भलताच खुश झालेला असतो आणि तो हो ठीक आहे मी येतो लग्नाला असं म्हणतो. मग फोन ठेवल्यावरती आता इकडे सगळेजण खुश होतात आणि आता पूर्णाजी सांगायला लागते खरंच चैतन्य येईल ना तर घरची रौनक परत येईल. चैतन्य घरात नव्हता तर मला चुकल्यासारखं वाटत होतं. चला कल्पना आता आपल्याला थांबून चालणार नाहीये, आपल्याला लवकरात लवकर पॅकिंग करायला पाहिजे, कारण आपल्याला संगीत आणि लग्न 2 दिवस नाशिकला राहायचं आहे आणि त्यामुळे ताबडतोब आपण आता नाशिकला जाण्याची तयारी करूया. असं म्हणत सगळेजण नाशिकला जाण्याची तयारी करतात. तोपर्यंत प्रियाला भीती वाटत असते. काय करायचं आहे, म्हणजे सायली असेल ना तिकडे, किती गेली असेल. यांना फोन करून तिला साक्षीला विचारते. साक्षीला ती सांगते की साक्षी काय ग, तुझे माणसं आहेत ना तिकडे, तुझ्या माणसांनी सायलीवरती लक्ष ठेवून आहेत ना बारीक, तू बघ ना एकदा विचार ना फोन करून. यावरती साक्षी सांगते प्रिया अगं किती पॅनिक होते, तुझं लग्न आहे ना, मग लग्नासाठी तू तयार राहा की, तू नको तो विचार काही करू नकोस, या सगळ्यामध्ये नको तो विचार करण्याची तुला काही गरज नाहीये, मी तुला म्हटलंय ना, आणि माझ्यावरती विश्वास ठेव. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी हे सगळं करून आणणार आहे, तुझं लग्न सुखरूप पार पडणार. प्रिया म्हणते खरं सांगू का, तर तू मला इतकी आनंदाची बातमी दिलीस ना की त्यामुळे मी खूप 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 खुश झालेली आहे आणि आता निवांतपणे मला झोप लागेल असं म्हणत ती आता मोबाईल ठेवते. तोपर्यंत इकडे सायली 2 दिवसाची तिची आणि कुसुमची बॅग पॅक करते. कुसुम म्हणते सायली अगं आपल्याला चाळीच्या बाहेर जायची परवानगी नाहीये, कशा पद्धतीने आपण इथून जाणार आहोत. यावरती सायली म्हणते मला माहित नाहीये, इथून बाहेर पडणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाहीये. जर मी इथेच अडकून पडले तर नाशिकला कधी जाणार, मी हे लग्न कसं थांबवणार. कुसुम म्हणते पण या चाळीतनं बाहेर पडायचं काय करशील. यावरती आता इकडे सायली सांगते माझ्याकडे प्लॅन आहे, तो प्लॅन मी तुला सांगते आणि त्याच प्लॅनप्रमाणे आपण चालायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता कुसुम सांगते ठीक आहे तू म्हणशील तसं. मग आता इकडे सायली खूप इंटेलिजंट डोक्याने आपला प्लॅन अगदी वर्कआउट करण्यासारखा पद्धतशीररित्या सांगते आणि आता ती सांगत असते ते कुसुमला पटतं. कुसुम म्हणते ठीक आहे याच्यामध्ये थोडीफार तरी रिस्क आहे, पण बघूया कसं काय होतंय ते. असं म्हणत कुसुम सुद्धा या प्लॅनला तयार होते. सायलीसाठी काही करायला कुसुम आता तयार झालेली असते आणि त्यामुळे कुसुमला आता सायलीच्या सोबत असणं भाग असतं. इकडे ते माणसं पहारा ठेवून समोर असतात आणि आता ते पहारा ठेवून असताना कुसुम आणि सायली ही त्यांची युक्ती आता वर्कआउट करायला निघतात. दोघी जणी बॅगा घेऊन 2 दिवसाच्या संगीत सोहळ्याला निघतात आणि संगीत सोहळ्याला जाण्यासाठी बॅगा भरून ज्यावेळेला दोघी निघतात त्यावेळेला कुसुम सांगते सायली तू बाजूला हो. सायली बाजूला हो, तुला मी सांगितलं ना मला पापड लोणची विकायची आहेत, मी थांबू नाही शकत, चल बाजूला हो. पापड लोणची विकण्यासाठी मला बाहेर जायलाच पाहिजे, तू मला अडवू नकोस. असं म्हणत ती गुंडांच्या समोर देखावा करते की मला पापड लोणची विकण्यासाठी जायचं आहे आणि ही सायली काही येत नाहीये, मी सायलीला इकडे थांबवून ठेवलेलं आहे. मग आता ते गुंड विचार करतात पापड लोणची विकायला तिला जायचं तर जाऊ दे, थांबवायला कोणाला सांगितलंय सायलीला ना. मग ते एवढा काही विचार करत नाहीत आणि कुसुमला बॅग घेऊन सायली आता पुढे पाठवते. ज्या वेळेला कुसुमला बॅग घेऊन सायली पाठवते तोपर्यंत कुसुम दोन्ही बॅगा घेऊन बाहेर पडते. एक बॅग सायलीची, एक बॅग तिची. कुसुम चाळीच्या बाहेर पडून आता थोड्या अंतरावरती वाट पाहत असते आणि आता हे दोघं गुंड सायलीवरती लक्ष ठेवून असतात. सायली आता बराच वेळ तिकडे उभी राहते आणि आता विचार करते की आता मला लवकरात लवकर इथून निघायला पाहिजे आणि आता ती तिथेच असलेल्या जवळच्या तिच्या मैत्रिणीच्या खोलीत शिरते.
खोलीत शिरल्यावरती ती सांगते मला खरं तर तुझी खूप मदत हवी आहे. यावरती ती मैत्रीण म्हणते अगं मदत, कसली मदत सांग ना. अर्जुन भाऊजींना काही तुझा मेसेज द्यायचा आहे का. यावरती सायली सांगते आज मला तुझ्याकडून वेगळीच मदत हवी आहे. त्यावरती ती मैत्रीण म्हणते कसली मदत, तू बोल ना. यावरती सायली आता तिला आपला प्लॅन सांगते. त्यावरती ती मैत्रीण सांगते तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा मी तुझी मदत करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे. असं म्हटल्यावरती दोघींचा प्लॅन ठरतो. सायली आता तिकडून बाहेर पडणार, म्हणजे सायली बाहेर पडणार खिडकीतून आणि आता ती मैत्रीण जाऊन राहणार ती म्हणजे सायलीच्या रूममध्ये. असं ठरल्यावरती मग आता ती मैत्रीण हळूच त्या माणसांची नजर चुकवून चाळीच्या बाहेर पडते. चाळीच्या बाहेर पडून ती सायलीच्या रूमच्या दिशेने येते आणि मग सायली तिच्याच रूममधून खिडकीतून बाहेर उडी मारते. आता खिडकीतून जरी उडी मारली असली तरी थोडंसं अंतर जनता चाळीच्या इथून आता बाहेर पडण्यासाठी असतं, जिथे ते गुंड तिला पाहू शकतात. त्यामुळे सायली आता लपतछपत त्यावेळेला गुंडांची पाठ असते त्यावेळेला ती गुंडांच्या इकडून फिरते आणि तिकडून ती बाहेर येते. आता तोपर्यंत कुसुम म्हणते बरं झालं आलीस, मला खरं तर या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आलं होतं. हे माणसं इकडे विचार करतात चल आपण आतमध्ये जाऊन बघूया की ती मुलगी काय करते, कारण आत्ताच मॅडमचा फोन आला होता आणि त्या सांगताहेत की त्या मुलीला तुम्ही आता बघून या. तर मग आपण जाऊया त्या मुलीला बघण्यासाठी. असं म्हटल्यावरती म्हणून आता सायलीच्या रूममध्ये ते दोघं जण पाहण्यासाठी येतात की सायली तिकडे आहे की कुठे गेले. मग दोघं जण तिकडे येतात त्यावेळेला पाहतात तर काय तिथे आता सायलीची मैत्रीण येऊन ऑलरेडी झोपलेली असते. त्यामुळे दोघांचं समाधान होतं की चला ही मुलगी इकडे झोपले आणि म्हणून दोघं जण निश्चिंत मनाने आता बाहेर यायला निघतात. पण इकडे एक गडबड घडते. जी सायली आणि इकडे आता कुसुमने रिक्षा थांबवलेली असते ती रिक्षा नेमकी जनता चाळीच्या समोरच येऊन थांबते आणि त्यामुळे कुसुम आणि आता सायली या दोघी जणी ज्या रिक्षेत बसतायत ते आता समोर दिसतं या लोकांना आणि म्हणून ते लोक सायली आणि कुसुम पळून निघाले आता हे सगळं समजून घेतात आणि त्यानंतर मग आता ते ताबडतोब दोघींचा पाठलाग करायला लागतात. दोघींचा पाठलाग करत करत ते आता रिक्षा अडवतात. रिक्षा अडवल्यामुळे मग आता सायलीच्या समोर काही पर्यायच नसतो. ते रिक्षा अडवतात आणि चला निघा परत फिरा. जर का तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आता इकडे हे नको असेल, खून नको बाहेर पाहायला असेल तर लवकरात लवकर इथून बाहेर पडा आणि आपल्या घरी जा. मला कोणत्याही प्रकारचा जोर जबरदस्ती करायची नाही असे सायलीला थ्रेटन करायला लागतात. आता सायली आणि कुसुम यांच्याकडे लढण्याच्या पलीकडे दुसरा कोणता मार्ग नसतो. मग सायली आणि कुसुम या आता सायली आपल्या प्रेमासाठी आणि कुसुम आपल्या मैत्रिणीसाठी काहीही झालं तरी सुद्धा लढायला तयार असतात. दोघी जणी फाईट करतात आणि बलाढ्य त्या दोन लोकांना सुद्धा आता दोघी जणी काठीने लाठीने बॅगेने धो धो धुतात. आपल्या प्रेमासाठी सायलीच्या अंगात जणू आता दुर्गा माता संचारलेली असते. सायली या सगळ्यामध्ये त्या गुंडांचा खात्मा करते आणि त्या गुंडांना मारून आता सायली पुन्हा रिक्षेमध्ये बसते आणि कुसुमताई चल लवकर, कुसुमताई चल लवकर, इथे थांबण्यात फार काही अर्थ नाहीये, इथून आपण बाहेर पडूया असं म्हणत कुसुमला ती आवाज देते आणि कुसुमला आवाज देत ती आता तिकडून बाहेर पडते. दोघी जणी रिक्षेत बसतात. हे गुंड इकडे बेशुद्ध अवस्थेत असतात. साक्षीचा फोन कंटिन्युअस वाजत असतो पण गुंड काही फोन उचलत नाहीत. त्यानंतर आता इकडे घाबरलेली सायली कुसुमला सांगते काही काळजी करू नको, काहीही झालं तरी आता आपण इथून बाहेर पडायचं आहे आणि आता नाशिकला पोहोचायचं. मग दोघी जणी रिक्षेने आता नाशिकच्या बस स्टँड पर्यंत पोहोचतात. नाशिकच्या बस स्टँड पर्यंत पोहोचल्यानंतर मग मात्र आता इकडे तिकडून त्या बरोबर नाशिकला पोहोचतात. इकडे नाशिकला भव्य दिव्य संगीत सोहळा आयोजित केलेला असतो. नंदिनी आणि पार्थ आणि त्याचसोबत प्रिया आणि अर्जुन या चौघांचा संगीत सोहळा एकाच ठिकाणी असतो. इकडे अर्जुन इकडे आता होस्ट करत असतो. अश्विन होस्ट करताना सांगत असतो हा सोहळा फक्त एका जोडप्याचा नाहीये तर हा दोन कपलचा संगीत सोहळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि तन्वी
आणि त्यानंतर पार्थ आणि नंदिनी या चौघांचा हा संगीत सोहळा आहे आणि त्यामुळे हा संगीत सोहळा आपण सगळ्यांनी खूप 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 एन्जॉय करायचा आहे असं म्हणत असताना इकडे आता प्रिया खूप खुश असते, पण त्याच वेळेला अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो. प्रिया आता रम्याला जाऊन भेटते आणि काय चाललंय तुझं, म्हणजे तू या सगळ्यामध्ये इतकी शांत कशी बसलेली आहेस, नंदिनी आणि पार्थ यांचा सोहळा होत असताना तू शांत कशी, असं म्हणत आता ती मुद्दामच चिडवायला लागते. आणि तोपर्यंत सायली आणि कुसुम नाशिकला पोहोचलेल्या असतात. नाशिकला पोहोचल्यावरती दोघी जणी मिळून आता संगीत सोहळ्याच्या इकडे यायला लागतात. ज्या वेळेला दोघी जणी संगीत सोहळ्याच्या इथे येतात तोपर्यंत अर्जुनला आता सायली नाशिकमध्ये आहे, आपल्या खूप जवळ आहे, हा आता भास झालेला असतो आणि अर्जुन सायलीच्या दिशेने पाहायला लागतो. तोपर्यंत सायली सुद्धा वेट्रेसेस बनून अर्जुनच्या रूमच्या दिशेने येत असते. तोपर्यंत इकडे आता सांगत असते प्रिया की हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा तू हे लग्न होऊ देऊ नकोस. तू हे लग्न जर होऊ दिलंस ना तर खूप मोठी गडबड होईल. तू काय त्यांच्या लग्नामध्ये अक्षता टाकण्यासाठी आलेली आहेस का? तू असं काहीतरी कर की ती नंदिनी संगीत सोहळ्याला पोहोचायलाच नको. मग प्रियाच्या आयडियाने आता रम्या नंदिनीचा ब्लाऊज असतो तो ब्लाऊज पूर्णपणे हे करून टाकते. ब्लाऊज आता या सगळ्यामध्ये ती उसवून टाकते जेणेकरून तिला संगीत सोहळ्यात नाच करता येणार नाही. आणि इकडे आता मुद्दामच दिवा सुद्धा विझवून टाकते आणि आत्या म्हणायला लागते, दिवा विझला, हा तर खूप मोठा अपशकुन झाला. इकडे तोपर्यंत सायली आता वेट्रेसेस बघून निघालेली असते तेव्हा रम्या नंदिनीचा ब्लाऊज पूर्णपणे फाडून टाकते. आणि ज्या वेळेला संगीत सोहळा चालू असतो नंदिनीचं ब्लाऊज फाटतं, पण पार्थ तिला कव्हर करतो आणि पार्थ या सगळ्यामध्ये नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो, केस समोर आणतो. इकडे आता सायली वेट्रेसेस बनून अर्जुनच्या रूममध्ये निघालेली असते. सायली अर्जुनच्या रूममध्ये ज्या वेळेला निघते तोपर्यंत अर्जुन दार उघडतो आणि आता सायली आली हे त्याला अगदी हवेच्या या झोकामुळे पण जाणवलेलं असतं. हे सगळं चालू असताना अर्जुन सायलीची वाटच पाहत असतो आणि सायली ऑलरेडी आता इकडे पोहोचलेली असते. सायली नाशिकला पोहोचते आणि त्यानंतर संगीत सोहळ्यामध्ये प्रियाच्या ठिकाणी सायली परफॉर्म करते. कुणाच्याही शेवटपर्यंत लक्षात येत नाही. दोघं जण परफॉर्म करतात आणि आता त्याच वेळेला अचानकपणे प्रिया खाली येते तेव्हा सगळेजण बोलायला लागतात, हे काय, तन्वी तर इकडे आहे, मग इथे डान्स कोण करते? मग प्रिया सायलीला एक्सपोज करते आणि सायलीला एक्सपोज करत ती सांगते, हो, हिने मला आतल्या खोलीत कोंडून ठेवलं आणि इकडे येऊन डान्स करते. आता सायलीला हीच संधी हवी असते. सायली आता या सगळ्यामध्ये आपली स्टोरी सगळ्यांच्या समोर सांगत आपण का हे सगळं केलं आणि प्रियाचा खोटारडेपणा समोर आणणार.